नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर सुंदर छोट्या छोट्या 3 रांगोळ्या 2 ते 2 डॉटच्या आणि खूपच इझिली आपण रांगोळ्या काढू शकाल अशा मी 2 ते 2 डॉटच्या 3 अशा सुंदर सुंदर रांगोळ्या आणल्या आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा कारण ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 2 डॉटने. आणि हे बघा चारही बाजूने आपल्याला त्रिकोण आकारात 3-3 वेळा अशा त्रिकोण रेषा आखायच्या आहेत बघा. हे अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि आकर्षक आपल्या रांगोळ्या होणार आहेत. इथं बघा कलरचे आपण डॉट टाकून घेणार आहोत आजूबाजू आणि मध्ये वेगळा कलर आपण टाकणार आहोत आणि इथंही मध्ये वेगळा कलर आणि एका बोटाने पंच करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या रांगोळ्या मी आणलेल्या आहेत आणि पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे कारण इझिली कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घाई असेल तर छोट्या छोट्या देवाऱ्यासमोर किंवा तुळशीसमोर आपण काढू शकतो. या रांगोळ्या मध्ये आपल्याला चुटकीने व्हाईट असे डॉट टाकून घ्यायचे बघू शकता. इथंही आपल्याला ह्या बाजूने गोल ह्या बाजूने गोल आणि छोटासा पानाचा आकार काढायचा आहे बघा. चारही बाजूने सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा पानाचा आकार चारही बाजूने आणि मध्ये थोडा आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मी लाल असा कलर टाकून घेते. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. फक्त बोटाने आपल्याला पंच करायचं आहे. हे बघा 3-3 डॉट आपल्याला वरती ठेवत जायचं. इथं 2 डॉट पानाच्या वरती 2 आणि इथं 2 आणि वरती 1 अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपल्याला डॉट ठेवायचे आहेत. मध्येही आपल्याला वेगळा कलर टाकून घ्यायचा आहे. थोडंसं गोल करायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये मी व्हाईट कलर टाकणार आहे. थोडं पंच करून अजून लाल कलर टाकून घ्यायचं आहे आणि आजूबाजू आपल्याला व्हाईट कलरचे डॉट असे टाकून घ्यायचे आहेत बघा गोल आकारामध्ये. बोटाने आपल्याला वरती सरकत जायचं बघा. एका बोटाने आपल्याला ते डॉट सरकत जायचं आहे व्यवस्थित आणि मध्येही लाल कलर आणि पिवळा कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता आपण दुसरी रांगोळी शिकणार आहोत. खूपच सुंदर आहे ती दुसरी रांगोळी कारण हे बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 ते 2 डॉटच्या अजून एक सुंदर आणि सोपी रांगोळी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही. मी कारण खूपच सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. खालून आणि वरती रेष. इथंही आपल्याला चौकोन आकार असा तयार करून घ्यायचा आहे बघा बघू शकता. इथूनही आपल्याला रेष घ्यायची आहे. इथं आपल्याला काय करायचं आडव्या रेषा घ्यायच्या आहेत बघा. एक रेष घेतली नंतर ही दुसरी रेष तिसरी रेष म्हणजे आपल्याला काय करायचे प्रत्येक चौकोनच्या टोकाला आपल्याला एक मोठी त्यापेक्षा छोटी आणि छोटी अशा पद्धतीने रेषा घ्यायच्या आहेत. एक मोठी त्यापेक्षा एक छोटी आणि अजून छोटी. हे बघा अशा पद्धतीने खूपच सोप्या रांगोळ्या आहेत. अगदी कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने रेषा भिडवत जायचं आहे आपल्याला. वरच्या रेषा अशा खाली आपल्याला अशा भिडवायच्या आहेत बघा. इथून आपल्याला अशी रेष भिडवायची आहे. त्या बाजूनेही हे बघा वरती आपल्या छोट्या मोठ्या रेषा आहेत ना त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला भिडवत जायच्या रेषा. चारही बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथं आपल्याला एक एक लाल डॉट ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला खालच्या बाजूला पिवळ्या कलरचे 3-3 असे डॉट ठेवायचे म्हणजे कलरफुल आपली रांगोळी होणार आहे.
इथंही मी वेगळा कलरचा एक एक डॉट टाकून एका बोटाने पंच करून घेणार आहे, म्हणजे दाबून घेणार आहे, म्हणजे गोलाकार येतो. आपल्याला इथं थोडं असं गोल आकारात गोल करून घ्यायचं आहे चारी बाजूला चुटकीने. मध्ये आपल्याला लांबसर रेस काढून वरती डॉट सोडायचा आहे बघा. चारी बाजूला लांब रेष ओढून आपल्याला वरती डॉट सोडायचा आहे. हे बघा वरती डॉट, आणि त्याला पंच करून घ्यायचं आहे. आजूबाजूही आपल्याला त्याच्यापेक्षा छोट्या रेषा अशा मारून घ्यायच्या आहे आणि डॉट थोडं पुढं सोडायचं आहे आपल्याला डॉट. हे बघा अशा पद्धतीने. आपल्याला थोडं एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, बघू शकता, दाबायचं आहे म्हणजे गोल आकार येतो. इथंही आपल्याला छोटे छोटे व्हाईट टिपके ठेवून घ्यायचे चुटकीने. आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवत जायचं आहे पूर्ण चौकोन भागामध्ये. मध्येही आपल्याला कलरचा डॉट पाडून घ्यायचं आहे बघा, व्यवस्थित गोल, आणि त्याला एका बोटाने गोल करून घ्यायचे आणि विरुद्ध कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने. आणि आजूबाजू आपल्याला हे बघा अशा पद्धतीने लाल कलरचे डॉट टाकत जायचे आहेत. पहिले चौकोनमध्ये, नंतर मध्यभागी. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता. थोडं बोटाने आपल्याला वरती सरकत जायचं आहे. आपल्याला तिसरी ही रांगोळी शिकायची याच्यानंतर. खूपच सुंदर आपल्या 2 रांगोळ्या झाल्या आहेत, बघू शकता. इथंही आपल्याला लाल कलरचा डॉट ठेवत जायचं आहे आणि एका बोटाने पंच करायचं आहे बघा. आपण तिसरी रांगोळी शिकणार आहोत. हे बघा 2 ते 2 डॉटची अतिशय सोप्या रांगोळ्या मी आणत असते. इंस्टाग्राम, फेसबुकवर बी माझी ID, नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चौकोन आकार आखून पानाचा आकार काढायचा आहे बघा. चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने पानाचा आकार काढणार आहोत. खूपच छोट्या आणि आकर्षक अशा मी रांगोळ्या आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण शिकवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे. इथेही आपल्याला लाल असा कलर हाफमध्ये भरून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला बी आपल्याला पिवळा कलर असा भरून घ्यायचा आहे बघा हाफमध्ये. खूपच आपली आकर्षक अशी रांगोळी तयार होते, बघू शकता. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण माझे युजफुल व्हिडिओ असतात. खास ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ असतात. इथे छोटे छोटे आपल्याला 4-4 डॉट असे ठेवून घ्यायचे आहेत व्हाईट दोघांच्या मध्ये. इथेही आपल्याला अशा पद्धतीने एक मोठी आणि छोटी अशा रेषा ओढत जायच्या आहेत, बघू शकता. चारही बाजूला आपण एक मोठी आणि त्याच्यापेक्षा एक छोटी अशा रेषा ओढून कलरचे डॉट टाकून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. आपल्याला चारी बाजूला सेम पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला मोठा पिवळा कलरचा असा डॉट टाकून पंच करून घ्यायचा आहे. इथेही आपण लाल कलर असा विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत चुटकीने. मध्ये आपल्याला व्हाईट 2-2 डॉट टाकून घ्यायचे आहेत.
इथेही आपल्याला 2 नंतर 1 अशा पद्धतीने चारही बाजूला 2 नंतर 1 असे डॉट टाकून घेणार आहोत. नक्की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे.